खुशखबर खुशखबर खुशखबर. रिदान ज्वेलर्स आणत आहे आपल्यासाठी लकी ड्रॉद्वारे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवण्याची अविश्वसनीय संधी. ही योजना फक्त 10 महिन्यांसाठी राहील. या योजनेमध्ये 100 सभासद असतील. प्रत्येक महिन्यामध्ये एक चिठ्ठी लकी ड्रॉद्वारे आपल्या सर्वांसमोर काढण्यात येईल. ज्या सभासदाची चिठ्ठी निघाली त्यांनी त्यापुढे कोणतेही हप्ते भरायचे नाहीत. दरमहा 2000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 20,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 3000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 30,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 5000 रुपये भरा आणि लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 50,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 10,000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 1,00,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. सर्व दागिने 20 व 22 कॅरेट शुद्धतेच्या हमीचे व हॉलमार्क शिक्क्यासहित देण्यात येतील. आजच आपली नाव नोंदणी करून लाभ मिळवा. आमचा पत्ता रिदान ज्वेलर्स, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. संपर्क शाबाज हुंडेकरी 86 248 780 06. जाकीर शेख 74 99 10 12 86. नियम व अटी लागू. सोलापूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय गायकवाड आणि सहकाऱ्यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पार्क चौक येथे परभणी येथे पोलिसांच्या मारहाणीत मरण पावलेल्या शहीद भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या प्रतिमेस सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मेणबत्त्या पेटवून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. परभणीत संविधान प्रतिमेच्या विटंबनेनंतर गेले 5-6 दिवस पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करून वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशीसह अनेकांना अटक केली होती. अटक केलेल्या सोमनाथचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला. त्याच्या अटकेची माहिती कुटुंबाला सुद्धा देण्यात आली नव्हती. यामध्ये वादग्रस्त पोलीस निरीक्षक घोरबांड यांचे नाव येत आहे. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत सोमनाथचा मृत्यू झाला आहे का? सोमनाथ याच्या मृत्यू प्रकरणात अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. हा मृत्यू आहे की व्यवस्थेने केलेला खून आहे याची तातडीने चौकशी होऊन संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी. आज रोजी सोलापूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय गायकवाड आणि सहकाऱ्यांच्या वतीने शहीद भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अनुसूचित जाती जिल्हा अध्यक्ष मयूर खरात, ॲडव्होकेट संघमित्रा चौधरी, तिरुपती परकीपंडला, राजेंद्र शिरकुल, विवेक कन्ना, अभिषेक गायकवाड, नागेश म्याकल, धम्मा जगताप, परशुराम सतरेवाले, पृथ्वीराज नरोटे, श्रीपती खरात, महेश चलवादी, चैतन्य केंगार, राजेश झंपले, अक्षय गायकवाड, अजिंक्य गायकवाड, अंकुश बनसोडे, महादेव येरनाळ, व्यंकटेश बोमेन, महेश वड्डेपल्ली यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान त्या ठिकाणी फोडण्यात आलं. हे जे उमट पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी उमटलेलं आहे. त्यामध्ये एक भीमसैनिक सोमनाथजी सूर्यवंशी ह्या युगाला तिथल्या पोलिसांनी व तिथल्या लोकांनी अमावस्या मारहाण केलेलं आहे आणि पोलीस कोठडीमध्ये त्याचा मृत्यू झाला, अटॅकने असं दाखवलेलं आहे. तर आमची पूर्ण सोलापूर शहराच्या वतीनं सरकारला मागणी आहे. जो भीमसैनिक वारला आहे तो अत्यंत शिकलेला आहे, तो वकील आहे. त्यांनी त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं त्यांचा पोलीस रिपोर्ट आहे त्यामध्ये एकीकडे सांगितलं अटॅक आलं आणि दुसरीकडे त्यांच्या अंगावर अनेक या ठिकाणी विजा होता. त्यामुळे एक भीमसैनिकाला न्याय मिळावा म्हणून आज या ठिकाणी आम्ही सगळे त्यांना या ठिकाणी हार अर्पण करतो आहे. काँग्रेस पक्षाचे आमचे संजू गायकवाड असतील, आमच्या चौधरीताई असतील, संघमित्रा खरात जे असतील, आमचे तिरुपती परतीपंडला, झंपलेजी, महादेव येरनाळजी, सर्व असंख्य असे आमचे काँग्रेसच्या पक्षाच्या वतीनं या भीमसैनिकाला आम्ही शहीद झाल्यामुळं अभिवादन करतो. आणि असे भीमसैनिक हजारो या ठिकाणी लाखो तयार होतील. पण आम्हाला ह्या ठिकाणी म्हणायचं आहे, ज्या बाबासाहेबांनी संविधान दिलं त्या संविधानावर हा देश चालणार आहे. खरा मास्टर माइंड मागा याच्यामध्ये कोण आहे आणि सरकारने पूर्ण सखोल या ठिकाणी चौकशी करावी आणि भीमसैनिकाला या ठिकाणी जे अन्याय झाला आहे तो अन्याय दूर करावा असं सरकारला आम्ही आवाहन करतो. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.